नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परबखुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर हो, आज आहे सोमवार आणि हो ऑफिसचा पहिला दिवस वीकेंड नंतर। म्हणजे खूप कंटाळवाणा असतो ऍक्च्युअली, बघायला गेलं सगळ्यांना माहिती असेल मंडेला जॉईन करायचं म्हणजे खूप जीवावर येतं। रविवार रात्रीपासूनच चालू होतं की बापरे उद्या ऑफिस जॉईन करायचंय, बट माझं वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे मला म्हणजे देवाच्या कृपेने तरी सगळं ठीक चाललंय आणि असंच चालत राहू दे। सो येस, वर्क फ्रॉम होम जरी असलं ना तरी खूप अवघड असतात गोष्टी। आपण म्हणतो की वर्क फ्रॉम होम, पण वर्क फ्रॉम होम असलं तरीही काम करावंच लागतं आणि हो इनफॅक्ट मी म्हणेन जास्त काम करावं लागतं। बट आमची कंपनी चांगली आहे, असं आम्हाला काही हे करत नाही की बाबा नाही तुम्ही एक्स्ट्रा काम करा वगैरे, पण हो वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी काम हे तितकंच करावं लागतं। सो येस, आणि अजून काय मला सांगायचं, हां आम्ही आमची गाडी विकलेली आहे। गाडी म्हणजे माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता। बघा काही जण मी ना स्टेटसला टाकलं होतं गाडी विकल्यानंतर छान असा व्हिडिओ वगैरे करून, आणि कसं आहे म्हणजे मी जेव्हा गाडी दिली ना तेव्हा मी गाडीची आम्ही पूजा केली व्यवस्थित दोघांनी पण, आणि मग ती गाडी दुसऱ्यांना दिलेली आहे। खूप चांगल्या मनाने आम्ही दुसऱ्यांना गाडी दिली आहे, असं काही नाही। आणि हो मला काय सांगायचं होतं की मी जी गाडीचा व्हिडिओ टाकला ना पूजा वगैरे करतानाचा, तर एकाने मला त्याच्यावर कमेंट केली की म्हणजे पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज केला की हो आधी फॅमिली मेंबर म्हणता आणि मग दुसरा नवीन यायला लागला की मग पहिल्या फॅमिली मेंबरला घरातून हकलता वगैरे। तर मी गाडीला कधीच फॅमिली मेंबर असं म्हणतच नाही, मी नेहमी कंपॅनियन म्हणते, म्हणजे साथीदार म्हणू शकतो आपण किंवा अजून काय म्हणू शकतो, फॅमिली मेंबर म्हणू शकत नाही। कारण गाडीचं कसं असतं की तुम्ही आज ती गाडी वापरताय, पुन्हा तुम्ही दुसरी घ्यायला जाल तर तुम्ही ती गाडी विकू शकता, तो फॅमिली मेंबरला तर तुम्ही विकत नाही ना ऑब्व्हियस, त्याच्यामुळे फॅमिली मेंबर नाही म्हणता येणार, पण मे बी दुसरं काही म्हणू शकतो आपण। पण हो जरी फॅमिली मेंबर नाही म्हटलं तरी पण ती गाडी म्हणजे मला माझ्या मुलाला जितकं मी जपते ना तितकंच त्या गाडीला पण जपत होते। येस, सो त्याच्याबरोबर एक इमोशनल कनेक्ट होता आमचं। सो छान होती, मस्त गाडी होती। असंच बघूयात आता लवकरच आपली नवीन गाडी येते। कोणती गाडी येणार आहे, काय येणार ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळणार। ही एक छोटीशी क्लिप पहा जिथे आम्ही गाडीला निरोप दिलाय खूप छान अशा पद्धतीने, मस्त। त्या गाडीने खूप साथ दिलेली आहे आम्हाला, कधी कुठेही गाडीने कधी दगा दिला नाही, कुठे पंक्चर झाली नाही किंवा काही झाली नाही। मी एकटीने सुद्धा गावच्या सारख्या ठिकाणी रात्री ती गाडी फिरवलेली आहे, पण मला असं कधी गाडी पंक्चर झाली आहे किंवा काय झालंय असं मला कधीही त्या गाडीने कधी त्रास कुठला झालाच नाही मला। त्यामुळे ते एक इमोशनल कनेक्ट होता आणि म्हणून आम्ही ठरवलं की निरोप देताना आपण एकदम छान पद्धतीने निरोप देऊ। मस्त अशी पूजा केली आहे, पहा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये। आणि श्लोक पण थोडासा अपसेट झाला होता की आम्ही गाडी देतोय, पण तो छोटा अजून त्याला समजत नाही। सो येस, ते पण बघा तुम्ही व्हिडिओमध्ये। ऑल राईट, व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही। लवकरच येते आपली नवीन गाडी, कधी येणार आहे काय ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओजमध्ये पाहायला मिळणारच आहे। ओके, कोणती गाडी येते पण तेव्हाच सांगेन, मी ऑलरेडी म्हटलं तुम्हाला। ओके, पण येस काहीतरी नवीन सुरुवात करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत असतात। ओके, आजचा दिवस हो मला ऍक्च्युली डेली व्लॉगिंग करायचे, पण मला सुचतच नाही मी काय दाखवू डेली व्लॉगिंगमध्ये। कुठे येणं जाणं झालं तर मी डेली व्लॉगिंग करून काहीतरी दाखवू शकते, बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम। आता कसं होतं सॅटर्डे संडे सुट्टी असते तर कुठेतरी येणं जाणं होतं, मग त्यावेळेस दाखवेन। आता मी मंदिरात गेले होते, आज सोमवार आहे, दर सोमवारी मी महादेवाच्या मंदिरात जाते। नेक्स्ट टाइम म्हणजे ते मंदिराचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल। आता सारखं तेच काय दाखवायचं ना, म्हणून मी पुन्हा तिकडे पण शूट नाही केलं। पण हो मी ट्राय करते नवीन काहीतरी घेऊन येण्याचं तुमच्यासाठी। सो येस, असं सपोर्ट करत राहा। आता अजून काय बोलू आणि हो मध्ये जराशी मी अपसेट होते कारण बऱ्याच गोष्टी घडत होत्या, जसं की आता असं म्हणू नये सोशल मीडियावर, पण मी कोणाचं नाव नाही घेते इथे, पण काही नातेवाईक पण आहेत, त्यांना कदाचित माझ्या चॅनलपासून प्रॉब्लेम आहे किंवा काय आहे मला माहिती नाही, बट थोडं जे ते डिमोटिवेशन आहे ना ते मला तिथून जाणवत होतं आणि मी खूप अशी
मला नाही माहिती मी कसं एक्सप्रेस करू, पण मला त्या गोष्टीचा त्रास होत होता. मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे मी अशी अपेक्षा करते की मला माझ्यासोबतही वाईट होऊ नये, आणि होणार नाही. मलाही माहिती मी तेवढी पॉझिटिव्ह आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणायचं इतकंच आहे की मला असं कुणी म्हणू नका की म्हणजे त्या लोकांनाच सांगणं आहे जे लोक म्हणतात ना त्यांना की तुला व्ह्यूज पाहिजे असतात, तुला तुझ्या चॅनलबद्दल वाईट बोललेलं सहन होत नाही, तुला व्ह्यूज पाहिजे असतात म्हणून तू हे करते, तुझं युट्यूब चॅनल हे तुझं ते. अरे ठीक आहे ना, चाललंय ना, मी पण कोणी दुसरी आहे का, तुमचीच आहे ना, समजून घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या युट्यूब चॅनलचा, तर ते मी मेहनत करून तो युट्यूब चॅनलवरती एवढे सबस्क्रायबर्स आलेले आहेत यार, असंच काही मिळत नाही. तुम्ही पण करा तुम्हाला जमत असेल तर. उगीच दुसऱ्यांना काहीतरी फालतू कमेंट करायचे नाही ना की तुला लाईक्स पाहिजे असतात, तेव्हा तू चांगली असते. अरे नका करू लाईक माझ्या व्हिडिओला, नाहीतरी माझा चॅनल काही तुमच्यामुळे वर आलेला नाहीये. मी ऑनेस्टली सांगते की माझे व्हिडिओज अजूनपर्यंत हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या लोकांव्यतिरिक्त कुणीही शेअर केलेले नाहीयेत. ठीक आहे, जे काय आहे ते स्वतःच्या जीवावर आहे माझ्या. ओके, आणि मी एक्सपेक्टही करत नाही की कुणी माझे व्हिडिओ शेअर करा किंवा काय करा, काहीच गरज नाहीये. ज्यांना प्रॉब्लेम होतो ना त्यांनी प्लीज व्हिडिओज बघायला येऊ पण नका, मला काहीच गरज नाहीये. म्हणजे मी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करते. माझा स्वभाव ना खूप असा रागीट आहे, म्हणजे मी लगेच रिॲक्ट करते गोष्टींवरती, त्यामुळे माझ्यापासून बरीच लोक तुटतात. पण मला ते सहन होत नाही, कुणी काही बोललं ना की मला सहन होत नाही, मला लगेच रिॲक्ट करायची सवय. पण आता जरा मी स्वतःला चेंज करायचा प्रयत्न करते की लगेच रिॲक्शन देण्यापेक्षा थोडंसं इग्नोर करायचं किंवा अवॉइड करायच्या अशा गोष्टी. सो येस, हेच सांगायचं होतं. हळूहळू आता डिसाईड केलंय मी की आपल्याला चॅनल चांगलं चालवायचं आहे. सो येस, तुम्ही थोडंसं सपोर्ट करा मला, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणि कमेंट करा यार, काय प्रॉब्लेम आहे कमेंट करायला, करा ना कमेंट. व्हिडिओ छान होता, वाईट होता, काय शिव्या घाला पाहिजे तर पण कमेंट करा व्हिडिओवरती. ठीक आहे, चला व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, परत एकदा सांगते लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.